आमच्या गावामध्ये जे उमेदवार निवडले जातात ते सगळ्या धर्माच्या लोकांना बोलवून, प्रत्येक धर्माचा, जातीचा, मग कोणाची जात मोठी असेल तर जास्त लोक, कोणाची जात कमी असली तर कमी लोक, अशा प्रकारे सगळ्यांकडनं आणतो. जर त्यांच्या समाजात एकमत नाही झालं तर आम्ही चिठ्ठ्या टाकतो. त्या चिठ्ठी ज्याची निघेल त्याला लॉटरी लागते. त्यामुळं तिनं जर आम्हाला म्हणले असते तर आम्ही त्याचा आमच्या लोकांनी विचार केला असता. असं काय नाही, परंतु त्याला एवढं हेमरेम करायचं की मग आपण साप म्हणून सुतळेला सुद्धा धोपाट्या घालायला लागतो. तशा प्रकारे या मंडळींनी या ठिकाणी लादली गेलेली निवडणूक आहे. आमच्यातल्या किती महिलांनी आता काढून टाकला असता अर्ज, आणि आमचं गाव करल ते आम्ही ठरवतो. मी एकटा राजन पाटील नाहीच, आणि ही आज परंपरा नाही, माझ्या वडिलापासून परंपरा. मला गेल्या 50 वर्षांपासूनची परंपरा कुठेतरी मोडीत निघते, याचं दुःख आहे? अजिबात नाही, ही लोकशाही आहे. त्यामुळे दुःख त्याचं नाही, पण दुःख याचं आहे की माझी जी ही 10 गाव आहेत ती एका सलोख्यानं एकोप्यानं राहतात. कदाचित त्यांच्यामध्ये विष पेरलं जाण्याची शक्यता, आणि त्यामुळे नाहक आमच्या गोरगरिबाचे संस्कार उद्ध्वस्त होतील अशी मला भीती आहे. सत्यासाठी म्हणून करता आम्ही कामच करत नाही. महिलेचे अजून कोणीतरी राजकारण केलं जातं असं वाटतं? हो, 100%. म्हणजे मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाच्या वरच्या लोकांनी कुठेतरी भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर अजित पवार काहीतरी याच्यावरती असं असते. पक्षाला तिथं आता उमेदवारच मिळत नाहीत, जिल्ह्यावर उमेदवार मिळत नाहीत म्हणल्यानंतर ते असं आम्ही नालायक आहे असं दाखवून देण्याचा प्रयत्न काय बगल बच्च्याकडनं होत.